आज आपण बनवणार आहोत खूप खस्ता आणि क्रिस्पी असे जादा पुरताची करंजी। ही बनवण्यास खूप सोपी आहे, फक्त त्याच्या टिप्स आणि ट्रिप्स जर फॉलो केल्या तर आपणही बनवू शकतात। व्हिडिओमध्ये बघू शकता किती लेयर आलेले आहेत आपल्या करंजीला। तुम्हाला मी तोडूनही दाखवते। खूप छान असे खस्ता बनलेली आहे करंजी आणि खूप छान असे सारण भरलेले आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये। तर चला करंजी बनवण्यासाठी आपण सुरुवात करूया। या ठिकाणी घेतलेले आहे बारीक रवा 1 वाटी, 0 नंबरचा रवा आहे हा। या ठिकाणी आता आपण रवा छान असा चाळून घेतलेला आहे आणि मैदाही आता आपण चाळून घेऊया। 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यालाही आपण छान असे चाळून घेऊया। तुम्ही जर माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, कारण माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। आता या ठिकाणी आपण 2 चम्मच साजूक तूप घेतलेले आहे, त्याला आता आपण छान असे कडकडीत गरम करून घेणार आहोत, कारण आपण हे चांगले पिठाला आणि रव्याला मोहीम लावणार आहोत। याने आपले करंज्या खूप खस्ता आणि क्रिस्पी बनेल। छान असं आपण मैदा आणि रवा यामध्ये तूप छान असे चोळून घ्यायचं आहे। याप्रमाणे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, छान असे चोळून घ्यायचं आहे आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घेणार आहोत। करंजीचं पीठ हे पातळ नसतं, घट्ट असतं, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही, त्यामुळे पीठ पातळ होऊ शकतं। व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, आपण थोडं थोडं पाणी घालत आहोत आणि छान असं आपण पीठ मळून घेऊया, छान गोळा तयार करून घेऊया। याप्रमाणे बघू शकता। छान असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे। आता याला आपण रुमालाने झाकून ठेवूया 10 मिनिटांसाठी साईडला आणि करंजीचं सारण आता आपण तयार करूया। या ठिकाणी घेतलेली आहे आपण रवा, बारीक रवा घेतला आणि इथे डेसिकेट ड्राय कोकोनट घेतलेले आहे, काजू घेतलेले या ठिकाणी कापून घेतले आपण अर्धा वाटी, मनुके घेतले आपण, या ठिकाणी आपण छान असे मनुके घेतले, चारोळ्या घेतल्या आणि या ठिकाणी घेतले आपण बदाम ही आपण कापून घेतलेले आहे आणि या ठिकाणी घेतलेली आहे आपण इलायची आणि जायफळाची पावडर आणि 1 चमचा घेतलेली आहे आपण खसखस। आता कढाई आपण गरम करून घेतलेली आहे मीडियम फ्लेम वरती आणि साजूक तूप टाकून आता छान असा रवा आपण बदामी रंगावर असा भाजून घेऊया। हा बारीक रवा आहे 0 नंबरचा। तुम्हाला जर नाही भेटला 0 नंबरचा रवा तर जो जाड रवा आहे तो थोडासा मिक्सर मधून काढून घ्या। आता छान असा खरपूस आपल्याला रवा तुपामध्ये भाजून घेतलेला आहे। आता आपण 1 चम्मच तूप टाकून ड्राय कोकोनट भाजून घेऊया। छान असं लालसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे। सगळे साहित्य भाजून घेतल्याने आपल्या करंज्याला वास लागत नाही, ते जास्त दिवस टिकतात। याप्रमाणे लालसर असे छान भाजून घेतले आपण। आता आपण ड्रायफ्रूट भाजून घेऊया। या ठिकाणी घेतले आपण बदाम, काजू आणि चारोळ्या, छान असे खरपूस भाजून घेऊया। करंज्याचं पीठ जर तुम्ही पाणी टाकून जर मळलं तर ते जास्त दिवस टिकतं आणि जर तुम्ही दूध टाकून जर मळत असाल तर ते लवकरात लवकर खावे लागतात, नाहीतर त्याला बुरशीने तो वास लागतो। तर त्यामुळे जर तुम्ही जास्त बनवत असाल तर पाण्याचाच वापर करा। छान असं आता आपण खरपूस भाजून घेतलेले आहे, मीडियम फ्लेम वरतीच भाजून घ्यायचे आहे हे सगळं साहित्य। हाय फ्लेम वर जर भाजला तर त्याला ते जळू शकतात, त्यामुळे करपट लागतील खाण्यास। आता आपण या ठिकाणी खसखस ऍड केलेली आहे, त्यालाही छान असे भाजून घेऊया आणि ते आता आपण सारणात ऍड करूया। 1 चम्मच साजूक तूप टाकून आता आपण मनुकेही छान असे मऊसूत भाजून घेऊया। तुपामध्ये भाजल्याने छान असं सारण लागतं खाण्यास करंजीमध्ये।
छान असं आता आपण सगळं काही साहित्य भाजून घेतलेले आहे. आपण ते सारणामध्ये टाकून घेऊया आता. आता या ठिकाणी सारण आता आपलं गरम आहे, त्यामुळे एकदम असं पिठी साखर ॲड करायची नाही, नाहीतर त्याला पाणी सुटू शकतं. सारण हे आपण 10 मिनिटासाठी थंड होण्यासाठी फॅन खाली ठेवूया आणि नंतरच आपण पिठी साखर ॲड करणार आहोत. तर चला मग आता आपण करंज्याचं जे पीठ मळून ठेवलेले आहे त्याचे छान असे 4-5 गोळे तोडून घेऊया. त्याच्या अशा पातळ 4-5 पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे. प्रथम आता आपण साठा तयार करून घेऊया. या ठिकाणी घेतलेले आहे आपण कॉर्नफ्लॉवर 2 चमचे आणि 2 चमचे साजूक तूप टाकूया आणि छान असा साठा आपण तयार करूया. यामुळे आपल्या करंज्या खूप खस्त आणि क्रिस्पी तयार होणार. आता छान असं मिक्स करून घेऊया आणि छान असा साठा आपण तयार करून घेऊया. या ठिकाणी बघू शकता छान आपला साठा तयार झालेला आहे. आता आपण पोळ्या लाटून घेऊया. छान अशा पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. याप्रमाणे आता या सगळ्या पोळ्या आपण छान अशा पातळ लाटून घेऊया. छान अशा आता आपण पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. 6 अशा पोळ्या आपण लाटून घेतल्या. त्याला आता आपण एका पोळीला असा एकदा साठा लावूया आणि एकावर एक पोळी आता आपल्याला ठेवायची आहे. याप्रमाणे पुन्हा आपण थोडंसं लाटून घेऊया पोळ्या ठेवल्यानंतर आणि त्याचा छान असा बारीक असा पातळ रोल तयार करायचा आहे आपल्याला, घट्ट असा. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. रोल करायचा आहे याप्रमाणे आपल्याला. आणि त्याचे आता छान असे काप तयार करायचे आहे. छान असे एका इंचावरती लाट्या कापून घ्यायच्या आहेत आणि हातावरती असे प्रेस करून घ्यायच्या. बघू शकता किती लेयर आलेले आहेत. सगळे असेच करून घेऊ आपण आणि त्याला आपण झाकून ठेवूया. त्याच्यामुळे काय फॅनने ते सुकणार नाही. या ठिकाणी आपले सारणही छान असे तयार झालेले आहे, थंड झालं आहे आणि त्यामध्ये आता आपण पिठी साखर ॲड करूया. आपल्याला जसे गोड हवे त्या प्रमाणात आपण साखर ॲड करूया आणि इलायची आणि जायफळाची पावडर ॲड करूया. छान असे मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. आता काय करायचं, एक लाटी घ्यायची आणि छान असे त्याची पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं. अलगद असं लाटून घ्यायचं आहे आणि या करंज्याच्या साच्यामध्ये असं ठेवायचं. माझ्याकडे हा साचा आहे, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल त्याचा वापर करा आणि त्यामध्ये छान असं सारण भरायचं आहे. छान असं सारण भरल्यानंतर साईडला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, त्याने पटकन अशी करंजी चिपकते. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि जे काही एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते काढून घ्यायचं.
अलगद असं काढून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपण साऱ्या करंज्या तयार केल्या आहे आणि आता तेलही गरम केलेलं आहे आपण. तेल हे अगदी गरम नको आणि थंडही नको, छान असं करंज्या तळल्या जाईल याप्रमाणेच मीडियम फ्लेमवरती तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरच करंज्या तळून घ्यायच्या आहेत. याप्रमाणे छान असे आपण करंज्या तळून घेणार आहोत. 3 मिनिटं एका साईडने आणि 3 मिनिटं दुसऱ्या साईडने छान असे लाल रंगावरती करंज्या आपण तळून घेणार आहोत. बघू शकता याप्रमाणे आपल्याला करंज्या तळायच्या आहेत. याप्रमाणे जर तेल गरम असेल ना तर करंज्या हे तेलात टाकता फुटत नाही आणि त्याचे सारणही बाहेर निघत नाही. आता याप्रमाणे आपण सगळ्या करंज्या अशा छान अशा खरपूस फ्राय करून घेऊया आणि त्याला जाळीत काढून घेऊया, कारण जे काही एक्स्ट्राचे तेल असेल ते निघून जाणार. याप्रमाणे सगळ्या करंज्या आता आपण तळून घेऊया. करंज्या टाकल्यानंतर लगेच पळी किंवा उलटणे किंवा झारा असं लावायचं नाही. चमच्याने असे छान असं तेल उडवून करंज्या फ्राय करून घ्यायच्या आहे. आता मी तुम्हाला करंजी हाताने करून दाखवते. याप्रमाणे सारण मारल्यानंतर करंजी अशी छान असा आकार देऊन घ्यायचा आणि फोक चम्मचने त्याला डिझाईन करून घ्यायची. त्याने खूप छान अशा सुंदर करंज्या दिसतात. दोन्ही साईडने करून घ्यायचं याप्रमाणे. आता जे काही एक्स्ट्राचा पीठ असेल तर जे चम्मच असतो साच्याप्रमाणे त्याने कट करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. एक्स्ट्राचं ते पीठ आहे ते काढून घ्यायचं. तयार आहे आपली अशी छान अशी गुबगुबीत करंजी सारणाने भरलेली. तयार आहेत आपल्या पुरताच्या करंज्या छान अशा सारणने गच्च गच्च भरलेल्या. बघू शकता एकदम खस्त आणि क्रिस्पी आपली करंजी तयार झालेली आहे. पुन्हा भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा आणि खात राहा.